वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपल्याला आपली रीती आणखीन एक बिरबलाची अशी छानशी गोष्ट सांगणार आहे. तर ऐकायला तयार आहात ना? हो, मी सुद्धा तयार आहे. तर चला ऐकूयात गोष्ट. अरे, रीती कुठे गेली? ओ ओह, हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण आणखीन एक नवीन बिरबलाची अशी गोष्ट ऐकणार आहोत. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बिरबल किती हुशार, चतुर व बुद्धिमान होता ते. बिरबल बुद्धिमान होताच, पण तो खूप दयाळूही होता. तो नेहमी गरीब लोकांची मदत करायचा. मित्रांनो, आपणही नेहमी सगळ्यांची मदत केली पाहिजे. तर आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत त्यातून आपल्याला कळेल की बिरबल एका गरीब शेतकऱ्याची कशी मदत करतो ते. तर चला ऐकूयात ही गोष्ट. या गोष्टीचं नाव आहे बुद्धिमान बिरबल. या गोष्टीचं नाव आहे बुद्धिमान बिरबल. चला ऐकूयात ही गोष्ट. मित्रांनो, एके दिवशी एक गरीब शेतकरी असतो. तो खूप गरीब असतो. तो रोज कष्ट करत असतो, रोज शेतात जातो, भरपूर काम करतो आणि त्याच्या घरी येतो. असंच तो रोज काम करत करत हळूहळू थोडे पैसे मिळवतो. तो शेतकरी खूप कष्टाळू असतो. तो हळूहळू थोडे पैसे जमा करतो आणि एका सावकाराकडे जातो. तो सावकार खूप लबाड असतो. ही वॉज अ ग्रेडी मॅन. तो खूप लबाड असतो. तो सर्वांकडून पैसे घेत असतो, पैसे लुटत असतो गरीब लोकांकडून. तर हे त्या शेतकऱ्याला माहीत नसतं की तो खूप लबाड आहे. मग तो शेतकरी त्याकडे जातो आणि तो शेतकरी त्याच्याकडून एक विहीर विकत घेतो आणि तो शेतकरी त्याच्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी शेतकरी त्याच्या शेतात जाताना तो त्या विहिरीतलं पाणी घेत असतो. तर तेव्हाच तो लबाड माणूस तिथे येतो, लबाड सावकार तिथे येतो आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो, काय रे शेतकऱ्या, तू या विहिरीतलं पाणी का घेतोयस? तर तो शेतकरी म्हणतो, साहेब, मी कालच तर तुमच्याकडून ही विहीर विकत घेतली. आता ही विहीर माझी आहे, म्हणून मी माझ्या विहिरीतून पाणी घेतोय. तर मग तो सावकार म्हणतो, काय रे शेतकऱ्या, तू काल ही माझ्याकडून विहीर विकत घेतलीस. विहिरीतलं पाणी तर तू घेतलंच नाहीस. हे विहिरीतलं पाणी माझं आहे, त्यामुळे तू माझ्या पाण्याला हात लावू शकत नाहीस. मग शेतकऱ्याला कळतं की हा माणूस तर खूप लबाड आहे, हा खूप आगाऊ माणूस आहे. तो शेतकरी म्हणतो सुद्धा, पण साहेब, ही विहीर माझी आहे, काल तर तुम्ही मला ही सगळी विहीर दिली होती. पण तरीही तो लबाड माणूस म्हणतो, नाही, ह्यातलं पाणी माझं आहे, तू माझ्या पाण्याला हात लावू शकत नाही म्हणजे नाहीस. मग तो बिचारा गरीब शेतकरी, तो खूप सॅड असतो. तो त्याच्या घरी जातो आणि त्याची बायको त्याला म्हणते, काय झालं? मग तो सगळं सांगतो की तो लबाड माणूस आहे, त्याने आपल्याला विहीर दिली, पण आता तो म्हणतोय की विहिरीतलं पाणी तर त्याचं आहे. ते शेतकऱ्याची बायको खूप बुद्धिमान असते. ती म्हणते, तुम्ही राजा बिरबलांकडे जावा, ते नक्कीच तुमची समस्या हल करतील. तुम्ही दरबारात जावा आणि ही समस्या सांगा. दरबारात बादशाह अकबर आणि बिरबल दोघेही खूप बुद्धिमान व दयाळू आहेत. ते तुमची समस्या नक्कीच समजून घेतील. तर मग तो शेतकरी म्हणतो, हां, उद्याच मी दरबारात जातो. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी दरबारात जातो आणि दरबारात जाऊन तो त्याची समस्या सांगतो. मग अकबर म्हणतो, अकबर बिरबलाला सांगतो की तूच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. अकबर बिरबलाला म्हणतो, बिरबला, आता तूच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर रे. बिरबल म्हणतो, ठीक आहे महाराज. आणि बिरबल त्या शेतकऱ्याची सगळी समस्या समजून घेतो आणि दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याला आणि त्या लबाड सावकाराला सुद्धा ते दरबारात बोलवतात. बिरबलाला कळतं की तो खूप लबाड सावकार आहे, तो गरीब लोकांकडून खूप पैसे लुटतोय. मग बिरबल दुसऱ्या दिवशी शेतकरी आणि त्या लबाड माणसाला दोघांनाही दरबारात बोलवतो.
दरबारात बोलवल्यावर मग राजा अकबरासमोर बिरबल म्हणतो, महाराज, हे सावकार सांगते ते बरोबर आहे. त्यांनी फक्त ही विहीरच शेतकऱ्याला विकली आहे, पण यातलं विहिरीतलं पाणी तर त्यांचंच आहे. मग अकबरही म्हणतो, बिरबला, तू असं कसं म्हणू शकतोस रे? बिरबल म्हणतो, हो महाराज, पण एक गोष्ट ऐका की या सावकाराने त्या शेतकऱ्याला विहीर विकली, पण विहिरीतलं पाणी तर तेच आहे. पण मग राजा बिरबल यांनी त्या सावकाराला सांगतो, विहीर आता त्यांची आहे, त्यामुळं तुम्ही तुमचं पाणी कुठेतरी बाजूला काढून घ्या, नाहीतर तुम्ही त्या शेतकऱ्याला पैसे द्या. तुम्ही तुमचं पाणी त्या शेतकऱ्याच्या विहिरीत ठेवू शकत नाही. बिरबल म्हणतो त्या सावकाराला की विहीर तर त्याची आहे, मग तुम्ही तुमचं पाणी त्याच्या विहिरीत का ठेवते? तुम्ही विहिरीतलं पाणी बाहेर काढून घ्या. फ्रेंड्स, विहिरीत तर भरपूर पाणी असतं, ते पाणी तर आपण बाहेर काढू शकत नाही. मग त्या लबाड सावकाराला त्याची चूक कळते. तो त्या शेतकऱ्याशी माफी मागतो. अकबर राजाशीही तो माफी मागतो आणि तो म्हणतो की तो पुन्हा कधीही लबाडी करणार नाही. फ्रेंड्स, या गोष्टीतून आपल्याला कळतं की नेहमी गरीब लोकांची मदत करायची आणि कधीही कोणाशी खोटं बोलायचं नाही, लबाडी करायची नाही. वी शुड नेवर बी अ ग्रीडी पर्सन. तर मित्रांनो, ही गोष्ट आवडली का तुम्हाला? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.